संताजी भाग 11. संताजी रायगडावर परतल्याचं कळताच येसूबाईंनी त्यांना राजमहाली बोलावून घेतलं आणि अधीर स्वरात विचारलं, काही माग लागला स्वारींचा? नाही राणीसाहेब. निजाम फार जल्दीने त्यांना घेऊन आपल्या मुलखातून पार झाला. कुठं नेलंय त्यांना काही कळलं? पातशहाचा मुक्काम पेडगावला आहे. तिकडेच तो त्यांना घेऊन गेलाय. बाईसाहेबांनी निराशेने एक सुस्कारा टाकला. त्यांचं सांत्वन करण्यासाठी काही बोलावं असं संताजींना वाटलं, पण ते गप्प राहिले. शब्द निरर्थक झालेले. भाषेला भावनेचं बळ राहिलेलं नव्हतं. तुम्ही खरे मायेचे म्हणून राजांचा शोध घ्यायला तातडीने घोडा फेकलात. बाईसाहेब म्हणाल्या, सदरेवर रागाच्या भरात आम्ही जे बोललो ते मनात ठेवू नका. आणि बोला राणीसाहेब. यापुढे आम्हाला पुसल्याशिवाय इथून जाऊ नका. आम्हास तुमची फार फार गरज आहे. इथे सरळ काही घडेनासच झालंय. काय घडलं असं? बल्लाळ सांगतील तुम्हाला. स्पष्ट बोलणं बाईसाहेब टाळू पाहत होत्या का? संताजींना तसं वाटलं. राणीसाहेबांच्या पायांशी आमची एक विनंती आहे. कसली? आम्ही चाकर सेवेला सिद्ध असताना तुम्ही स्वतःला एकटं समजू नये. पण सगळे तुमच्यासारखे कुठे आहेत? आता हेच बघा ना. रामचंद्र पंतांनी स्वतःच्या अखत्यारीत निर्णय घेऊन प्रल्हादपंत, मानाजी मोरे आणि वरकड कारकून यांची अदबखान्यातून सुटका केली. आम्हाला विचारलं असतं तर आम्ही नाही म्हटलं असतं का? राज्यहिताची तळमळ त्यांना आमच्याहून जास्त आहे. स्वामींपेक्षा सेवकाचं इमान थोर असतं असं त्यांनी का समजावं? बाईसाहेबांच्या प्रश्नांनी संताजी चांगलेच अस्वस्थ झाले. पण तसं काही न दाखवता त्यांची समजूत घालण्यासाठी ते म्हणाले, राजकारणातल्या कटकटींचा त्रास तुम्हाला द्यायला नको म्हणून कदाचित त्यांनी परस्पर निर्णय घेतला असेल. नाही संताजी बाबा, हा निर्णय घेण्याचा अधिकार आमच्याशिवाय कुणालाही नाही. रामराजांना अदबखान्यातून आम्ही मुक्त केलंच ना. उत्तम केलंत. आता त्यांना विश्वासात घेऊन पुढचं राजकारण ठरवता येईल. कठीण दिसतं ते. का? ते अदबखान्यातून सुटले आणि रामचंद्रपंत, प्रल्हादपंत, येसाजी कंक यांच्या नजरकैदेत अडकले. जिथे ते जातील तिथे हे त्रिकूट त्यांच्यासोबत आहेच. आणि आज आठवडा लोटला, राजांच्या सुटकेसाठी काही प्रयत्न करावेत असं या लोकांच्या मनीसुद्धा येत नाही. रामचंद्रपंतांना आम्ही सांगून पाहिलं, पण बाईसाहेब पुढचं बोलल्या नाहीत. त्यांचा निरोप घेऊन वाड्याबाहेर पडताना संताजींच्या मनात आकांत माजला होता. ते एकटेच गडाच्या भवानी टोकावर येऊन उभे राहिले. तिथून वाघेरी लिंगाण्याचा सुळका ते कानदखिंड तोरण्यापर्यंतचा भूभाग नजरेस पडत होता. त्यांना वाटलं, गनिमी काव्याच्या लढाईसाठी सोयीचा असलेला असा हा बिकट मुलूख अजून आपल्या ताब्यात आहे. मनात आणलं तर अजूनही शत्रूशी बळ बांधून लढता येईल. पण त्यासाठी राजमंडळात एकी हवी. शंभूराजांच्या रूपात स्वराज्याची किल्ली हाती लागल्यासारखा आलमगीर मात्र आनंदात असेल. हा वक्त आपल्यासाठी खराब आहे. एक दिलाने परचक्राचा मुकाबला केला तरच आपली धडगत आहे. शंभूराजांच्या आठवणी येताच संताजींचा ऊर भरून आला. मनात भावनांचा कल्लोळ दाटला. जगदंबे, आम्हा लेकरांवर काय ही वेळ आणलीस तू बये? स्वतःला तुझा भूत्या मानणाऱ्या आमच्या राजाला तू त्या दैत्याच्या दावणीला नेऊन बांधलंस. शिवाजी महाराजांवर कायम कृपा करणारी तू त्यांच्या पुत्राएकीच एवढी कठोर का झालीस? जन्मापासून उपेक्षेचे चटके सहन केले त्यानं. कुणाच्या कृपेची सावली कधी त्याला लाभली नाही. आईच्या दुधाची चव चाखण्याआधी मातृसुख हरपलं. नाळेने जोडलेली नाती निष्ठूर झाली. घरच्यानी दारच्या वैऱ्यांशी लढण्यात अवघी उमर गुदरली त्याची. शेवटी दगा दिला तोही जवळच्या माणसांनी. तू जगन्माता, साऱ्या दुनियेचा कळवळा तुझ्या पोटी. तरीही शंभूराजांना तू दूर लोटलंस का? कशासाठी? असुरमर्दिनी, रामवरदायिनी अशी तुझी ख्याती. देवमस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा असं भगव्या छाटीतला तो रामदास आम्हाला सांगून गेला. बये,
हे जळजळीत वाण तुझं म्हणून आम्ही आमच्या पदरात घेतलं. आजवर कसोशीने ते निभावलंही. अन आज तू तुझा वरदहस्त असा अचानक आमच्या शिरावरून काढून घेतेस. हा कसला न्याय तुझा. तुळजाभवानीचं तेजस्वी रूप संताजींच्या नजरेपुढे तरळू लागलं. त्यांचे डोळे पाणावले. त्याचवेळी अनेक नव्या चिंताही मनाला डसू लागल्या. यापुढे शंभूराजांच्या कुटुंबाचं भवितव्य काय असेल. राजाराम प्रकृतीने नाजूक, त्याचा स्वभाव नेमस्त, राजकारणाचा काडीचा अनुभव नाही त्याला. मंत्र्यांच्या हातातलं सत्तेचं प्यादं तर ठरणार नाही तो. शंभूराजांवरचा राग कारभारी राणींनी राजपुत्रावर तर काढणार नाहीत. वरून सध्या सगळं शांत वाटत असलं तरी परिस्थिती कधीनी कशी स्फोटक होईल ते सांगता येत नाही. कटाची चौकशी झाली, तीही अगदी उथळ, वरवरची. सिधोजी आणि एसाजी फर्जंदाला पकडण्यात आलं. टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट करण्यात आला. रामचंद्र पंतांच्या वाड्यावर प्रल्हाद निराजी, मानाजी मोरे, एसाजी कंक यांची गुप्त खलबते सुरू आहेत. राजारामांकडे परशुराम पंताचे हेलपाटे वाढलेत. काहीतरी वेगळं घडतंय, आकाराला येतंय. बदललेल्या राजकारणाने प्रत्येकाचा स्वार्थ जागा झालेला. बहिर्जी घोरपडेही त्याला अपवाद नव्हता. संताजींसारखा तो सरळ विचार करणारा नव्हता. त्याने आपलं मत मांडलं. दादासाहेब, राजकारणाचा रंग पालटतोय. आपण आपलं उगवतीकडे पाहावं आणि दंडवत घालून मोकळं व्हावं. बुडत्याची बाजू कदापि घेऊ नये. त्याचं बोलणं संताजींना आवडलं नाही. उपहासाने हसून ते बोलले, अरे वा, राजकारण चांगलं कळतं रे तुला. पण एक सांग, घर पडलं म्हणून घरातला देव्हारा आणि देव कुणी बाहेर फेकून देतं. बहिर्जी त्यावर गप्प बसला. खंडोबल्लाळांनी वास्तव काय ते समोर मांडत म्हटलं, उद्याची विधवा म्हणून कारभारी राणीसाहेबांकडे पाहू लागलेत. खाजगीत ते म्हणतात, सखी राज्ञी जयती हा त्यांचा राजशिक्का आम्ही चालू देणार नाही. आपल्या अधिकाराचा अवास्तव पसारा त्यांनी आवरावा, कारभारात कडमडू नये. ओसाड देवळात शेंदूर फासून ठेवलेल्या मूर्तीला जाणारे येणारे सवयीने नमस्कार करतात म्हणून ते जागृत देवस्थान ठरत नाही. आम्ही राणीसाहेब महाराणी म्हणून मुजरे घालू, तेवढं पुरे. राजमंदिराच्या मखरात बसण्याचा अट्टहास त्यांनी सोडून दिलेला बरा. नाहीतर आम्हीच त्यांना उचलून अडगळीत फेकू. त्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे, कारण सत्ता अचानक त्यांच्या हाती आली ना. म्हणून वाटतं शंभूराजांनी यांना अडगळीत फेकलं होतं तेच बरोबर होतं. माझ्या मते राणीसाहेबांना कमी लेखून मंत्री चूक करत आहेत. ते कसं काय? कालचीच गोष्ट सांगतो. रामराजे त्यांच्या भेटीला आले. शंभूराजांच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून आले तेव्हा राणीसाहेबांनी त्यांना खडसावलं. म्हणाल्या, रडताय कसले? स्वराज्याचा गळा घोटायला सिद्ध झालेल्या त्या औरंग्याचे हात बावट्यासकट उखडून काढा. त्यांची तीच तडफ अजून कायम आहे हे मात्र खरं. आम्हाला तर सक्त ताकीदच केली आहे त्यांनी. गनिमाच्या गोटातून येणाऱ्या खबरा थेट त्यांनाच सांगाव्यात. कचदिल झालेल्या कारभाऱ्यांपुढे आपल्या मानी राजाचं रडगाणं गाऊ नये म्हणून. बरोबरच आहे त्यांचं. कारभाऱ्यांना सांगून फायदा काय? त्यांना थोडीच राजांची फिकीर पडली आहे. एक दिवस रामचंद्र पंतांचा कारभारी परशुराम त्र्यंबक संताजींकडे येऊन म्हणाला, पंत स्वामींनी तातडीने बोलावलंय तुम्हाला. चाललेल्या प्रकारावर संताजी आधीच चिडलेले. त्यांना राहवलं नाही. उपहासाने ते बोलले, फार लवकर याद आली हो त्यांना आमची. दोनदा आम्ही त्यांची भेट मागितली तेव्हा तर ते फार कामात होते. अजूनही कामाचा डोंगर पडलाय त्यांच्यापुढे. मुलखातल्या देशाधिकारी गडकऱ्यांनी धाशत खाल्ली आहे. कुमक धाडा म्हणून सारखा धोशा लावलाय त्यांनी. त्यांना दिलभरवसा देणारी पत्रे पाठवता पाठवता कंबर बसली माझी. नुसती पत्र लिहून तुमच्या कमरा वागतात परशुराम पंत, मग कोसोगंती दौड मारत लढाया लढताना आम्हा धारकऱ्यांची काय गत होत असेल. ती जाणीव आहे म्हणूनच पंत स्वामींनी कुललष्कराचा कारभार तुम्हाला द्यायचा विचार केलाय. परशुराम अगदी सहजपणे बोलून गेला, पण आपल्या शब्दांचा मोठा परिणाम होणार याची त्याला जाणीव होती. संताजींचा चेहरा क्षणभर खुलला. ते स्वाभाविकही होतं. सेनापती हे सैन्यातलं सर्वोच्च पद. ते मिळावं ही महत्त्वाकांक्षा कोणाला असणार नाही.
अशा कठीण काळात कर्तृत्वाची कमान उंचावण्यासाठी हाती अधिकार असला तर ते उत्तमच. सरदार गोंधळलेले, सैन्य भयभीत झालेलं, स्वराज्य संपलं असं मानून अनेक जण उघडपणे शत्रूला मिळत होते. ही वेळ पराक्रमाचे तमाशे दाखवण्याची, गनिमी काव्याचा नवा झंझावात निर्माण करण्याची होती. रामचंद्रपंतांचा प्रस्ताव हवा हवासा वाटणारा होता, पण तो मांडण्यामागचा त्यांचा अंतस्थ हेतू काय? पदाचा मोबदला म्हणून ते आपल्याकडून काय अपेक्षा करतात? राजकारणातलं प्यादं आपण कधीच ठरणार नाही हे तेही जाणून असतील. कसला विचार करताय संताजीराव? परशुराम खिजवल्यागत म्हणाला. प्रत्येक गोष्ट राणीसाहेबांच्या परवानगीने व्हावी असं तुम्हाला लाख वाटत असेल, पण सध्याची परिस्थिती तशी नाही. परिस्थितीला काय धाड भरलीये? आणि ती कशीही असली तरी राजकुटुंब वगळता तुम्ही वा आम्ही म्हणजे उकिरड्यावर फेकलेल्या फाटक्या पत्रावळी. कुत्रीसुद्धा त्या चाटणार नाहीत. मग तो पातशहा आपल्याला कसली किंमत देणार? परशुराम पंत चपापला. चमत्कारिक नजरेने तो संताजींकडे पाहू लागला. असे डोळे फाडून बघू नका परशुराम. निष्ठेवर जगणारी रांगडी माणसं आहोत आम्ही. बुद्धीच्या बळावर बंड करणारे मुत्सद्दी वेगळे, नितळपत्या तलवारीचं तेज मुठीत असूनही राजगादी पुढे निमूट नमणारे आमच्यासारखे धारकरी वेगळे. हा फरक तुम्ही लोकांनी लक्षात घेतलेला बरा. संताजींनी इतकं सुनावताच परशुराम पंत तटकन उठला आणि पायात मोजड्या सारून तरातरा निघून गेला. दुपारी संताजी सदरेवर आले तेव्हा पुढ्यात पत्रांच्या थैल्यांचा ढीग घेऊन खंडो बल्लाळ तिथे बसलेले दिसले. कुणासाठी ही एवढी पत्र खंडोबा? संताजींनी विचारलं. देशाधिकारी, सुभेदार, गडकरी यांना दिल भरवसा देण्यासाठी राणीसाहेबांनी ती लिहिलीत. संताजींनी पत्रातला मजकूर वाचला. माघ वद्य 4 शके 1610 विभो नाम संवत्सर स्वस्ती श्री राज्याभिषेक शके 15 मशरूल अनाम राजश्री देशाधिकारी व देशलेखक व जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनांनी हाल व इस्तिकबाल प्रति अजरख्त खाने येसूबाई साहेब यांनी आज्ञा केली ऐसी जे सांप्रत गनिम राज्यात चहू अंगांनी पेशक पेशतर तो बळावेल मुलखावरी कसाला पडेल. प्रांतोप्रांती आपले लष्कर उठून त्यांची ठाणी होणार, जमावाचा पैसा वाढणार. मग रयतेची दैना कोठवर वर्णावी. वखत बाका ये प्रसंगी अवघी यांनी हिंमत राखून स्वामींच्या पायांशी एकनिष्ठता धरून स्वामी कार्य होईल तो यत्न केला पाहिजे. सायासास कोणे गोष्टीने अंतर पडो नवदेने. पागा हशम राखून किल्ले गडकोट धरून हालखुद राहिले तरीच पाड लागतो. रंजीस नव येणे आपले प्रांतात माणसे लेकरे बाळे तमाम रयेती लोकांस बाका जागा असेल तेथे घालवून तुम्ही आपले जागा हुशार असणे. उपराळा व पुस्तपन्हा होईल ये गोष्टीविषयी अंदेशा नवधरणे. जाणे जे मोर्तबसूद. ही पत्र आजच रवाना करायचा हुकूम आहे, बल्लाळांनी सांगितलं. हिम्मत एकवटून त्या उभ्या राहिल्यात. लवकरच राजसभेचं आयोजनही करणार आहेत. छत्रपतींची सून म्हणून त्या शोभतात खऱ्या. खरं आहे तुमचं. अहो, शंभूराजे म्हणजे केवळ उग्रप्रतापी नरसिंह. त्यांचा उफाळता क्रोध त्यांनी कसा कह्यात ठेवला असेल? धामधुमीच्या काळात कधी विसाव्याचा एखादा क्षण लाभला की राजांची वाग्विलासिनी प्रतिभा फुलून यायची. निखाऱ्यातून निर्माण झालेली प्रतिभेची ती नाजूक फुले त्यांनी कशी आपल्या उंजळीत जपली असतील. मी तर म्हणेन एक सुसाट वादळच आपल्या इवल्याशा मुठीत त्यांनी बंद करून ठेवलं होतं. यावनी सत्तांची सिंहासने उलथी पालथी घालून त्यांच्या छाताडावर स्वराज्याचं तोलदार तख्त उठवणाऱ्या शिवाजी राजाला जन्म देणारी जिजाऊ अशीच नव्हती का? बल्लाळ हे सांगताना बोलताना कमालीचे भावूक झाले होते. भाग 11 समाप्त.